नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यज्योती चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत JNM सेकंड इयर चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये विचारले जाणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन। ह्या मोजकेच आहेत, अजून मी व्हिडिओज बनवून घेऊन येईन, तर आपण ते प्रश्न बघूया। तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ बघूया आपण। क्वेश्चन बघूया आपण। तर पहिला आहे अतिज्वर उपचार परिचर्या, हे 5 मार्काला विचारले जाणारा प्रश्न। अतिज्वर उपचार परिचर्या, बेबी फ्रेंडली हॉस्पिटल, लहान मुलांमध्ये खेळाचे महत्त्व, वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक लिहायचे आहेत आपल्याला। त्याच्यानंतर आहे अपघात स्कोअर आहे, हिवतापासाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे, घटसर्प आहे, बालकांचे अधिकार आहे, शालेय आरोग्य कार्यक्रमाचे उद्देश व तत्त्वे लिहायचे आपल्याला। त्याच्यानंतर लहान मुलांमधील अपघात, रॉकेल विषबाधा झाल्यास प्रथम उपचार व्यवस्थापन। त्याच्यानंतर सेरिब्रल पाल्सी आहे, अपघात स्कोअर आहे, मतिमंद बालक आहे, तापात येणारी आकडी आहे। त्याच्यानंतर आहे अतिसार, जे मी लिहिलं नाही ते एवढेच लिहिले, अतिसार आहे, ठीक आहे। अजून आहे लसीकरण केंद्रात परिचारिकेची भूमिका, ठीक आहे। हे आपण प्रश्न विचारत होतो, लसीकरण केंद्रात परिचारिकेची भूमिका। त्याच्यानंतर अजून प्रश्न आहे अतिसाराचा आहे, त्याच्यानंतर नेफ्रॉन रिलेटेड प्रश्न येतो, ठीक आहे, तो पकडून चला 5 मार्काला। खेळाचे उद्देश, खेळाचं महत्त्व, ठीक आहे, हे पण येणार आहे। अपघाताचा प्रतिबंध हा सुद्धा येऊ शकतो प्रश्न, तर ते पण मी ओरली सांगते, ते तुम्ही लिहून घ्या। अपघात प्रतिबंध, तो म्हणजे अतिसार झाला, अपघात प्रतिबंध झाला, लसीकरण केंद्रात परिचारिकेची भूमिका, हा पण 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। त्याच्यानंतर आहे नेफ्रॉन रिलेटेड, ठीक आहे, किंवा किडनी रिलेटेड प्रश्न विचारला जातो, तो पण 5 मार्काला पकडा, किंवा 15 मार्कामध्ये पण विचारला जातो, पण 5 मार्काला तुम्ही पकडून चला, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहेत हे प्रश्न, थोडेसेच आहेत, छोटासा व्हिडिओ याचा, तर ह्याचा पण तुम्ही स्टडी करू शकता, कुठले ना कुठले प्रश्न विचारले जातील, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, छोटासाच होता, नक्की कळवा। मी अजून छान छान टिप्स आणि व्हिडिओ घेऊन लवकरच येईन, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।